जरा सेल्फ डिफेन्सकडे जर आपण वळलो तर महिलांना सक्षम करण्याची खूप गरज आहे. मी खूप आधीपासून पत्रकारितेत असताना सुद्धा मी हा मुद्दा उचलला होता. जेव्हा एखाद्या महिलेवरती बलात्कार होतो तेव्हा प्रत्येक राजकारण्यांमधून किंवा प्रत्येक ठिकाणाहून अशी प्रतिक्रिया येते की कुठेतरी पुरुषांचे मत परिवर्तन झालं पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की आपण एका किती मर्यादेपर्यंत आपण एखाद्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्यापेक्षा असं का नाही होत की तुम्ही तुमच्या महिलांनाच इतकं सक्षम का नाही बनवत की ते त्या टायमिंगला फाईट करू शकतील. महाराष्ट्रातल्या शालेय स्तरीयवरती प्रत्येक मुलीला कराटे, तायक्वांदो, कुंफू हे सगळे क्लासेस कंपल्सरी का नाही होत? त्यांच्या मनावरती ते आक्रमण का नाही होत? कारण की ते त्या टायमिंगला फाईट करू शकतील. कालपर्वाच आदरणीय राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांच्याकडे आमची एक बैठक होती. प्रबोधन नावाने एक चांगली गोष्ट आम्ही घेऊन आपल्यापर्यंत येतोय की ज्या प्रबोधनामध्ये संतांचे विचार दिले जातील, त्यासोबतच शालेय जीवनातल्या मुलींना आणि मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देखील दिले जातात. खूप गरज आहे. त्याकरता मिलिटरीमधनं जे काही निवृत्त झालेले जे काही आमचे सैनिक आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्या मंडळींची आम्ही विशेष नियुक्ती करतोय. फक्त अजून मला त्याची पूर्ण परवानगी नाही की त्याची उद्घोषणा करण्याची. काम सुरू झालेलं आहे. फक्त अगदी शेवटच्या एका GR वरती सही करायची बाकी आहे. आणि ते झालं तुम्ही जे म्हणताय की करा ते मुळात आम्ही केलेलं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्याला तुमच्या मनातले जे जे काही प्रश्न आता होते सगळ्याची उत्तरं मिळणार आहेत.